नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ मंडळी. अमावस्येची ऐतिहासिक गोष्ट काय आहे तुम्हाला माहीत आहे का? अमावस्या म्हटलं की काही लोक घाबरतात, काही लोकांच्या डोक्यात वेगळी शंका येते. अमावस्या म्हटलं की त्यांना इतिहास माहीत नसतो. तर आज जाणून घेऊयात अमावस्येचा ऐतिहासिक संदर्भ, पुराणकथा, राजपरंपरा आणि तीर्थपरंपरा. चला तर जाणून घेऊयात. अमावस्येचा उल्लेख केवळ एका पुराणात नाही तर वेद, स्मृतिग्रंथ आणि अनेक पुराणांमध्ये आढळतो. वेदकालीन संदर्भ त्याचा असा आहे की ऋग्वेद आणि यजुर्वेदात अमावस्या व पौर्णिमा या दर्श पूर्णमास यज्ञाशी संबंधित मानल्या गेल्या आहेत. प्राचीन काळी राजे आणि ऋषी अमावस्येच्या दिवशी अनेक विशेष यज्ञ करत असे. याचा उद्देश होता राज्याची समृद्धी आणि प्रजेला संरक्षण. पद्मपुराणानुसार माघ महिन्यातील स्नान आणि दान हे हजारो अश्वमेध यांच्या यज्ञाच्या पुण्य इतके फलदायी मानले गेले आहे. माघ अमावस्येला गंगा स्नान केल्यास जन्मजन्मांतरीचे पाप नष्ट होतात असा स्पष्ट उल्लेख आहे. तुम्हाला माहीत आहे का प्रयागराज आणि माघ मेला परंपरा. इतिहासात प्रयागराजमध्ये माघ महिन्यात माघ मेला भरतो. विशेषतः माघ अमावस्या हा त्या मेळ्याचा सर्वात पवित्र स्नान दिवस मानला जातो. मुघल काळातील लिखाणातही हजारो साधू संत आणि राजघराण्यातील लोक या दिवशी स्नानासाठी येत असत असा उल्लेख आहे. ज्योतिषशास्त्रीय पार्श्वभूमी, अमावस्येला सूर्य आणि चंद्र एकत्र येतात, याला संयोग असं म्हटलं जातं. पण मंगळवारी हा संयोग झाला आहे. तर मंगळाची अग्निशक्ती आध्यात्मिक साधनेस बळ देते असे मानले जाते. भौमवती अमावस्या विशेषतः भूमी, कर्जमुक्ती आणि शौर्याशी संबंधित मानली गेली आहे. पिंपळ आणि त्रिवेद परंपरा अशी आहे की स्कंद पुराणात पिंपळ वृक्षाला अक्षय वृक्ष असे म्हटले जाते. इतिहासात अनेक गुरुकुलांमध्ये विद्यार्थ्यांना पिंपळाखाली बसून वेदाध्ययन करवले जात असे, कारण हा वृक्ष ज्ञान, स्थैर्य आणि आयुष्यवृद्धीचे प्रतीक मानला गेला आहे. मंडळी, राजपरंपरेतील अमावस्या प्राचीन भारतीय राजे अमावस्येच्या दिवशी अन्नदान आणि सुवर्णदान करत असत. याचा उद्देश होता पितृशांती आणि राज्यातील संकट दूर करणे. इतिहासकारांच्या मते अनेक राज्यांनी युद्धापूर्वी अमावस्येच्या दिवशी ग्रहशांती यज्ञ केले होते. आध्यात्मिक गुण असा आहे की मंडळी, अमावस्या म्हणजे पूर्ण अंधार, पण हा अंधारच ध्यानासाठी सर्वोत्तम मानला जातो. जसे बीज अंधारात अंकुरते तसेच आत्मज्ञानही अंतर्मनाच्या शांततेत फुलते. मंडळी, भगवती अमावस्या आपल्याला बाह्य संघर्षातून आतील शक्ती जागृत करण्याचा संदेश देते. तर म्हणूनच ही माघ अमावस्या हा केवळ योग नाही, तो आहे इतिहास, पुराण, ज्योतिष आणि अध्यात्म यांचा अद्भुत संगम. श्रद्धा, शास्त्र आणि साधना यांचा संगम झाल्यावरच माणूस जीवनाचा खरा प्रकाश आपल्या जीवनावर पडतो. मंडळी, जेव्हा माघ महिन्याची अमावस्या मंगळवारी येते तेव्हा ती बनते भौमवती अमावस्या. हा योग अत्यंत दुर्मिळ आणि पुण्यदायी मानला जातो. यामागे केवळ श्रद्धा नाही तर पुराणात उल्लेखलेला इतिहास आहे. आज आपण जाणून घेऊयात या दिवसाचे ऐतिहासिक. मंडळी, भविष्य पुराण, पद्य पुराण आणि स्कंद पुराणामध्ये अमावस्येच्या स्नान दानाचे महत्त्व सांगितले आहे. विशेषतः माघ महिन्याला देवांचा प्रिय महिना असे म्हटले जाते. माघ महिन्यातील अमावस्या पितृशांती आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत प्रभावी मानली जाते. प्राचीन काळी ऋषीमुनी या दिवशी मौन व्रत धारण करून नदीकाठी ध्यान आणि जप करत असत. यामुळेच या अमावस्येला मौनी अमावस्या असे नाव मिळाले. भौमवती अमावस्या म्हणजे काय तर भौम म्हणजे मंगळ ग्रह. जेव्हा अमावस्या मंगळवारी येते तेव्हा ती भौमवती अमावस्या असे म्हटले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ हा ऊर्जा, पराक्रम आणि भूमीचा कारक ग्रह आहे. अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य एकत्र येतात आणि यामुळे मानसिक आणि आध्यात्मिक ऊर्जा केंद्रित होते.
या दिवशी मंगळाचा प्रभाव वाढतो आणि योग्य उपाय केल्यास ग्रहदोष कमी होतात. मंडळी, शास्त्रानुसार पिंपळाच्या झाडात त्रिदेवांचा वास आहे. मुळाशी विष्णू, खोडात शिव आणि पानांमध्ये ब्रह्मा, शनिदेव पिंपळाशी संबंधित मानले जातात. राहूचा दुष्प्रभावही या दिवशी शांत करता येतो. ऐतिहासिक मान्यता: प्राचीन भारतात राजे आणि योद्धे युद्धापूर्वी पिंपळाची पूजा करत असत, कारण पिंपळ स्थैर्य, संरक्षण आणि भाग्य याचे प्रतीक आहे. मंडळी, सकाळी स्नान करून पिंपळाचे पूजन करावे. म्हणजेच सकाळी पिंपळाची पूजनाची विधी अशी आहे की सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करायचे. पाण्यात काळे तीळ मिसळा, पिंपळाच्या मुळाशी अर्पण करा, तुपाचा दिवा लावा, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला. मंत्र: ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम शनेश्वराय नमः. या दोन्ही मंत्रांपैकी एक मंत्र नक्कीच म्हणावा प्रदक्षिणा घालत असताना. माघ महिन्यातील स्नानाला कल्पवृक्ष समान पुण्य दिले गेले आहे. गंगा स्नान शक्य नसल्यास घरच्या घरी तीळ टाकून स्नान करावे. यामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात. तर मंडळी, या दिवशी पितृतर्पण आणि दान हे खूप महत्त्वाचे मुद्दे मानले गेले आहेत. अमावस्या पितरांसाठी समर्पित दिवस आहे. तीळ, गूळ आणि अन्नदान केल्याने पितृदोष कमी होतो. इतिहासात असे वर्णन आहे की दान केल्याने राजांनी आपले राज्य सुरक्षित ठेवले. त्याचा असा अर्थ होतो की अमावस्या म्हणजे अंतर्मुख होण्याचा दिवस. बाह्य अंधार आपल्याला आतील प्रकाश शोधायला शिकवतो. मौन, जप आणि ध्यान हेच या दिवसाचे खरे सार आहे. भौमवती अमावस्या हा केवळ एक तिथियोग नाही, तर तो आत्मशुद्धी, पितृशांती आणि ग्रहशांतीचा पवित्र संगम आहे. इतिहास, पुराण, ज्योतिष या तिन्हीच्या आधारावर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. श्रद्धा आणि विश्वासाने केलेला उपाय नक्कीच जीवनात सकारात्मक बदल घडवतात. तर मंडळी, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा हर हर महादेव किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय. नक्की हा मंत्र लिहा. आणि ज्यांच्या आयुष्यात संकटे आहेत, ज्यांच्या आयुष्यात संकटे दूर होत नाहीत, त्यांच्यासाठी मी एक छान असा उपाय सांगणार आहे याच व्हिडिओद्वारे. म्हणून हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा. चला तर मंडळी, जाणून घेऊया 12 प्रभावी उपाय जे तुम्ही दिवसभरातून केव्हाही केले तरी चालतील. माघ स्नान. पद्मपुराणानुसार माघ स्नान कल्पवृक्षा समान फल देते. ब्रह्ममुहूर्तात उठावे, पाण्यात काळे तीळ टाकावेत, गंगेचं यमुनेचैव मंत्र म्हणत स्नान करावे. लाभ असा आहे की पापक्षालन, मानसिक शांती आणि ग्रहशांती. तर मंडळी, पितृतर्पण हा एक दुसरा उपाय आहे. अमावस्या पितरांसाठी समर्पित आहे. तीळ व जल अर्पण करा. ओम पितृदेवाय नमः म्हणत तर्पण करा. लाभ आहे, पितृदोष कमी होतो, घरातील अडथळे दूर होतात. आणि तिसरा उपाय आहे पिंपळ पूजन. स्कंद पुराणात पिंपळाला अक्षय वृक्ष म्हटले गेले आहे. मुळाशी जल अर्पण करा, तुपाचा दिवा लावा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावा, 7 किंवा 11 प्रदक्षिणा घाला किंवा हा मंत्र प्रदक्षिण घालताना म्हणा ओम शनेश्वराय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणा. तुमच्या मनाने जो तुम्हाला सोपा वाटेल तो मंत्र म्हणा. आणि लाभ असा आहे की शनी, राहू दोष शांती. विष्णू सहस्रनाम पठण हा आहे चौथा उपाय. महाभारतात भीष्मांनी युधिष्ठिराला सांगितले पूर्ण सहस्रनाम किंवा 11 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणण्यासाठी. तर लाभ आहे आर्थिक स्थैर्य आणि संकट निवारण.
शिवजप आणि रुद्राभिषेक हा एक 5वा उपाय आहे. शिवलिंगावर जल, दूध, तीळ अर्पण करा आणि ओम नमः शिवाय 108 वेळा किंवा 51 वेळा किंवा 11 वेळा नक्की म्हणा. लाभ आहे मानसिक शांती, कर्जमुक्ती. अन्नदान हा आहे 6वा उपाय. शास्त्रानुसार अन्नदान सर्वश्रेष्ठ आहे. गरिबांना अन्नदान द्या आणि पशुपक्ष्यांना धान्य टाका. लाभ आहे घरात अन्नधान्याची कमतरता राहत नाही. 7वा उपाय आहे काळे तीळ व गूळ दान. काळे तीळ, गूळ, काळे वस्त्र दान केल्याने शनिदोष कमी होतो. 8वा उपाय आहे कर्जमुक्ती उपाय. लाल कपड्यात नारळ बांधा, शिव मंदिरात अर्पण करा आणि लाभ त्याचा असा आहे की आर्थिक अडथळे कमी होतात. 9वा उपाय आहे मौन व्रत. मौनी अमावस्या असल्यास विशेष महत्त्व. शक्य तितके मौन पाळा, नकारात्मक बोलणे टाळा. आणि 10वा उपाय लाभ असा होतो की मानसिक शक्ती व देवघरात तुपाचा दिवा लावा. लाभ आहे अंधकारातून प्रकाशाकडे प्रवास सुरू व्हायला चालू होतो. आणि 11वा उपाय आहे भूमिपूजन. मंगळ ग्रह भूमीचा कारक आहे. मातीत तांदूळ, कुंकू अर्पण करा. ओम भौमाय नमः जपा. लाभ आहे घर, जमिनीचे वाद कमी होतात. आणि 12वा उपाय आहे शेवटचा म्हणजे संकल्प साधना. दोन्ही हात जोडून स्पष्ट संकल्प करा. देवासमोर मनोकामना व्यक्त करा. लाभ आहे श्रद्धेने केलेला संकल्प फळ देतो. आणि मंडळी, खरंच खूप मनातून जर आपण संकल्प केला किंवा एखादी इच्छा देवासमोर प्रकट केली तर ती इच्छा नक्कीच पूर्ण होते. आणि आपण जर पॉझिटिव्ह राहिलो घरामध्ये, जर आपण सकारात्मक राहिलो, तेच बोलत राहिलो तर तेच होत असतं. म्हणजे तुम्ही जर म्हटले की हो मी प्रत्येक कामामध्ये यशस्वी होणार आहे, मी कोणाचं मन दुखवणार नाही, तर नाही दुखवणार. तसंच होतं जसं तुम्ही विचार करता. विशेष सूचना तुमच्यासाठी अशी आहे की पिंपळाचे पान तोडू नका, वादविवाद टाळा, मांस मद्य सेवन टाळा. आणि मंडळी, अमावस्या म्हणजे अंधार, पण श्रद्धेने केलेला उपाय हा त्या अंधारात प्रकाश निर्माण करतो. भौमवती अमावस्या हा केवळ दिवस नाही, तर तो आहे कर्मशुद्धीचा आणि नवसुरुवातीचा योग. हर हर महादेव. मंडळी, चला तर थांबूया आजच्या या व्हिडिओला आणि मी उद्या नवीन एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. म्हणूनच या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच प्रकारची नवीन माहिती तुमच्यासाठी मी या व्हिडिओद्वारे घेऊन येणार आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि लाईक करा आणि व्हिडिओज शेअर करा तुमच्या फॅमिलीसोबत. धन्यवाद.